म्युच्युअल फंडमध्ये एस-आय-पीच्या माध्यमातून जर का ₹5,000 महिना तुम्ही एस-आय-पी चालू केली आणि जर का तुम्ही लाँग टर्म इन्व्हेस्टेड राहता आणि तुम्हाला जर का 12% व्याजाने परतावा मिळत असेल, तर तुमची फ्युचर व्हॅल्यू काय असू शकेल? ते पुढच्या चार्टमध्ये बघूया. एस-आय-पीच्या माध्यमातून दर महिना जर का ₹5,000 इन्व्हेस्ट केले, ह्या कॅल्क्युलेशनमध्ये रेट ऑफ रिटर्न्स आपण फक्त 15% घेतलेला आहे. 2 वर्ष इन्व्हेस्टेड राहिल्यानंतर आपण एकूण डिपॉझिट करतोय ₹1,20,000, ज्याची मार्केट व्हॅल्यू होईल ₹1,39,481. म्हणजे टोटल नफा होईल ₹19,481. 4 वर्ष इन्व्हेस्टेड राहिल्यानंतर एकूण डिपॉझिट होत आहेत 2,40,000, ज्याची मार्केट व्हॅल्यू होईल ₹3,23,945. ह्यात एकूण नफा होतोय 83,945. जर 2 वर्ष इन्व्हेस्टेड राहिल्यानंतर 19,000चा नफा होतोय, तर 4 वर्षात तो 38,000 न होता 83,945 झालेला आहे. हे आहे कंपाऊंडिंग इंटरेस्ट रेट. 8 वर्ष जर का तुम्ही इन्व्हेस्टेड राहता, एकूण तुमचे डिपॉझिट होत आहेत 4,80,000, ज्याची एकूण मार्केट व्हॅल्यू होईल 8,90,527. एकूण नफा जो आहे तो होतोय ₹4,10,527. 14 वर्ष इन्व्हेस्टेड राहिल्यानंतर एकूण डिपॉझिट होत आहेत ₹8,40,000, ज्याची एकूण मार्केट व्हॅल्यू असेल ₹27,27,742. यात एकूण नफा होतोय ₹17,87,742. जर का चाइल्ड एज्युकेशन किंवा रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी जर का ही एस-आय-पी लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट ठेवली, तर 20 वर्षानंतर तुम्ही एकूण डिपॉझिट करताय ₹12,00,000, ज्याची मार्केट व्हॅल्यू होईल ₹66,46,027. 20 वर्षात तुम्हाला एकूण नफा होतोय ₹54,46,027. स्टार्ट अर्ली, रिच सेफली. थँक यू. म्युच्युअल फंडमध्ये एस-आय